मित्रहो, गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाची वॉशिंग मशीन चांगलीच प्रसिद्ध झालेली आहे. आता याला सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध किंवा आणखी काही मात्र तुम्हीच ठरवा. भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप असलेले नेते या जादुई वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ झालेले आहेत. कितीही बरबटला असला तरी या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन आला रे आला की तो नेता शुद्ध होतो, पवित्र होतो. आणि याचा अनुभव आपण तर घेतच आहोत मागच्या काही वर्षापासून. महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या राजकारणामध्ये या जादुई मशीनचा मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्रात ही अशा नेत्यांची लांबलचक यादी आहे. सिंचन घोटाळा असो की मग आदर्श घोटाळा असो किंवा आणखी सगळं काही गुंडाळून ठेवलं जातं. अहो, कालपर्यंत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात ते नेते एका क्षणात पवित्र होऊन जातात. ही तर या वॉशिंग मशीनची खरोखरी जादू आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याच्या आधी अनेक नेत्यांना ईडीच्या नोटिसा आलेल्या होत्या. काहींच्या चौकशाही सुरू झालेल्या होत्या. रोज त्याच्या बातम्याही आपल्या समोर येत होत्या. ते सगळेच्या सगळे भाजपच्या सोबत गेले आणि त्यानंतर त्यांच्या सुरू असलेल्या चौकशा थंड झाल्या. राजकीय नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर असलेले खटले सुद्धा मागे घेतले जातात किंवा त्यांना क्लीन चिट तरी दिली जाते. विरोधकाचं काय, ते बिचारे टीका करीत राहतात आणि हे सत्ताधारी मात्र आपल्याला जे हवं ते सगळं करीत राहतात. पण आता मात्र याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतलेली आहे. सत्ताधारी पक्षाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत संपूर्ण महाराष्ट्रभर घोडे बाजार अर्थात आमदारांची पळवापळव, खरेदी विक्री सुरू असल्याचं आणि एखादा राजकीय नेता वॉशिंग मशीन मध्ये म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये सामील होऊन स्वतःवरील फौजदारी खटले बंद करून घेऊ शकतो अशा तिरकस शब्दात तोंडी निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात निदर्शनं केल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते, ज्याला त्यांनी या याचिकेद्वारे उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं. यावर न्यायमूर्तींनी हद्दपारीचा आदेश तर रद्द केलाच केला आणि केवळ सरकार विरोधामध्ये निदर्शनं करणं हे अशा कारवाईचं कारण असूच शकत नाही असं निरीक्षणही नोंदवलं. निदर्शनं दडपण्याच्या सरकारच्या प्रवृत्तीवर टीका करताना न्यायमूर्तींनी कठोर शब्दामध्ये टिप्पणी केली आहे. नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जात आहे असं सुद्धा न्यायालयानं म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती जामदार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरू असलेल्या घोडे बाजारावरही म्हणजे पक्ष बदलाच्या राजकारणावर सुद्धा भाष्य केलं, ज्यामध्ये खासदार आणि आमदार पक्ष बदलत आहेत. हे सईद अहमद हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं लक्षात आल्यानंतर न्यायालयानं आपलं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. केवळ सरकारच्या निर्णयाला विरोध करणं हे एखाद्या नागरिकाला हद्दपार करण्याचं कारण असू शकत नाही आणि तसं केलं तर त्यांच्या भाषण स्वातंत्र्याच्या आणि प्रतिष्ठेच्या मूलभूत अधिकारावर गदा येईल असं सुद्धा न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकाकर्त्यांना आपल्या भूमिकेतून भारत सरकारच्या काही निर्णयाविरुद्ध मोर्चे आणि धरणं आंदोलनं आयोजित केलेली होती. महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला हद्दपार करण्यासाठी हे कारण असू शकत नाही. ही कारवाई दुर्भावनेनं करण्यात आलेली आहे. त्यानुसार हद्दपारीचा आदेश रद्द करून ही याचिका निकाली काढण्यात येत आहे असं न्यायालयानं म्हटलं. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 आणि 21 नुसार नागरिकांना केवळ आपलं मत व्यक्त करण्याचंच नव्हे तर सन्मानानं जगण्याचंही स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारत सरकारच्या काही निर्णयांना केवळ विरोध केल्यामुळं प्रतिवादींनी याचिकाकर्त्याच्या विरोधात केलेली ही कारवाई
त्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारी आहे, असं निरीक्षण न्यायमूर्ती जामदार यांनी या आदेशामध्ये नोंदवलेलं. याचिकाकर्त्यानं फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकार मुर्दाबाद आणि अमित शहा मुर्दाबाद एवढंच म्हटलं. नागरिक अशा घोषणा देऊ शकत नाहीत का? अशा घोषणासाठी हद्दपारीचे आदेश का काढले जातात, असा सवाल सुद्धा न्यायालयानं विचारला. सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या या निर्णयाचं कौतुक केलेलं आहे. अजूनही असे न्यायाधीश आहेत जे सरकारला प्रश्न विचारू शकतात आणि नागरिकांच्या हक्काच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्य दाखवतात. हे खूपच कौतुकास्पद आहे, असं प्रशांत भूषण यांनी म्हटलं. खरोखरच आहे, आजच्या काळात गेल्या काही वर्षात जर सगळं काही एकूण चित्र बघितलं तर हे मोठ्या धैर्याचं आणि कौतुकाचं सुद्धा आहे. सत्ताधीशांच्या मनमानीला लगाम लावण्याचं काम फक्त आता न्याय व्यवस्थाच करू शकते आणि तेवढी एकच आशा आता आपल्या समोर आहे. उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.